तुम्ही नवीन कर प्रणाली चूज केली आहे की जुनी कर प्रणाली चूज केली आहे? जर का जुनी केली असेल तर निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेली 12 लाखाची टॅक्स फ्री स्लॅब तुमच्यासाठी नाही आहे. नेमकं काय या व्हिडिओतून जाणून घेऊया. 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न असलेल्या करदात्यांचा कर माफ करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. अशी घोषणा करून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करोडो करदात्यांना अनपेक्षित असा सुखद धक्का दिला. पण ही करमाफी केवळ नवीन कर प्रणाली निवडणाऱ्यांनाच लागू होणार आहे. जुनी कर प्रणाली निवडलेल्या करदात्यांना यंदाच्या अर्थसंकल्पातून काहीही मिळालेलं नाही. नवीन कर प्रणालीकडे बहुतांश करदात्यांनी पाठ फिरवली होती. आधीपासूनच म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, घरावरचं कर्ज आदी गोष्टींमुळे लाभ मिळत असल्याने या करदात्यांनी जुनी टॅक्स सिस्टमच ठेवली होती. हे करदाते जुन्या प्रणालीवरून म्हणजे जुन्या टॅक्स सिस्टमवरून नवीन टॅक्स सिस्टमवर येण्यासाठी सीतारामन यांनी ही नवीन खेळी खेळल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे आता बऱ्याच करदात्यांना जुन्या कर प्रणालीवरून नवीन कर प्रणालीकडे जाण्यासाठी भाग पाडलं जाणार आहे. जुन्या कर प्रणालीतल्या करदात्यांना कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. त्यांच्या इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये देखील कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 2,50,000 रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर 0 आयकर भरावा लागणार आहे. तर 2,50,001 ते 5 लाख रुपयांपर्यंत 5%, 5,01,000 ते 10 लाख उत्पन्न असलेल्यांना 20%, 10 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना 30% कर भरावा लागणार आहे. नव्या कर प्रणालीचा लाभ घेण्यासाठी आता करदात्यांना स्विच व्हावंच लागणार आहे. म्हणजे जुन्या कर प्रणालीतून आता नव्या कर प्रणालीत स्विच व्हावं लागणार आहे. नव्या कर प्रणालीत स्विच झाल्यानंतर काय स्लॅब असतील तर 0 ते 4 लाखांपर्यंत ज्यांचं इन्कम असेल त्यांना कुठलाही कर भरावा लागणार नाही. 4 लाख ते 8 लाखांपर्यंत ज्यांचं इन्कम असेल त्यांना कर भरावा लागेल. 8 लाख ते 12 लाख असं ज्यांचं इन्कम असेल त्यांना 10% कर भरावा लागेल. 12 लाख ते 16 लाख असं ज्यांचं इन्कम असेल त्यांना 15% कर भरावा लागेल. 16 लाख ते 20 लाख असं ज्यांचं इन्कम असेल त्यांना 20% कर भरावा लागेल. 20 लाख ते 24 लाखांच्या दरम्यान जे असतील त्यांना 25% कर भरावा लागेल. तर 24 लाखांच्या वर 30% कर भरावा लागेल. 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आल्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला असं जर म्हटलं जात असलं तरी सुद्धा लोकांच्या मनात अजूनही संभ्रम कायम आहे. कारण की अर्थमंत्र्यांनी 4 लाख ते 8 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5%, 8 ते 12 लाखांच्या उत्पन्नावर 10% कर जाहीर केलाय. त्यामुळे हा संभ्रम लोकांच्या मनात निर्माण झालाय. पण 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त याचा अर्थ 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 75% स्टँडर्ड डिडक्शन लागू केलं जाणार आहे. त्यामुळे 4 लाख ते 12 लाख यामधल्या दोन्ही स्लॅबसाठी जाहीर केलेला 5% आणि 10% कर हा 75% स्टँडर्ड डिडक्शन मधून नील होणार आहे. त्यामुळेच या स्लॅबसाठी 5, 10 किंवा 15% कर करूनही प्रत्यक्षात कोणताही कर भरावा लागणार नाही. आता यावरती तज्ज्ञांचं म्हणणं काय तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करदात्यांसाठी नवीन कर प्रणाली जाहीर केली असून त्यात करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 7 लाखांवरून थेट 12 लाखांपर्यंत वाढवले. त्यातून सरकारी तिजोरीवर तब्बल 1 लाख कोटींचा भार पडणार आहे. पण हे 1 लाख कोटी सामान्य करदात्यांच्या खिशात जाणार असून त्यातून बाजारपेठेत अतिरिक्त मागणी तयार होईल अशी प्रतिक्रिया तज्ज्ञांकडून व्यक्त केली गेली आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर वेगळं भांडवली उत्पन्न नसणाऱ्या करदात्यांना 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल. नव्या पद्धतीनुसार कर भरणाऱ्या करदात्यांना उत्पन्न 12 लाख रुपये असेल तर त्याला नव्या बदलांमुळे 80,000 रुपयांचा कर कमी भरावा लागेल. याचा अर्थ त्याचा 100% कर माफ होईल. एखाद्या करदात्याचं उत्पन्न 18 लाख असेल तर त्याला नव्या बदलांमुळे 70,000चा कर कमी भरावा लागेल. याचा अर्थ त्याचा 30% कर कमी होईल. 25 लाख उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीचा 1,10,000चा कर कमी होईल. याचा अर्थ त्याला 25% कर कमी भरावा लागेल असं सांगितलं जात आहे. आता या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत.